फलटण नाही कळालं आपल्याला इथं कशी आहेस जाण्यासाठी मुंबई बघण्यासाठी उत्साही आहेस कुठे चाललीस उत्साहात आहेस आणि येतानी मुंबई बघून आल्यावर पुढेच उत्साही राहणार हा काल बीच बघायला जाताना कशी होती आणि आल्यावर बघा सध्या सगळे किती फ्रेश मोड मध्ये आम्ही दोघी जणी काळा दिसतो तुमचा ओरिजिनल कलर असतोय का मग 1400 रुपये हातात वैत मी तुम्हाला बाहेरचं वाटतो बाहेरचे रेट एक्सप्रेसचे रेट सांगतो तुम्हाला एक्सप्रेसचे रेट ते काय होतं माहिती की एक्सप्रेसला त्यांना भारी एक्सप्रेसला अशी जागा पेट्रोल पंप जास्त पैसे घेतात गुंडीची संध्याकाळी होणारे पुंगी चला आज आम्ही मुंबई बघायला जाणार आणि लेकरांची जी काही धमाल आहे ती मी तुमच्यासोबत सगळी शेअर करणार आहे आणि ना ते आजपर्यंत ट्रेन मध्ये बसले त्यांची खूप जास्त इच्छा होती ट्रेन मध्ये बसायची त्यामुळे त्यांना मुंबई बघायला घेऊन चालत तर काल मी जो एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत बीचवर आम्ही बीचवर जो काही एन्जॉय केला तो शेअर केलेला आहे मी तो तुम्ही पुण्यापर्यंत नक्की बघा चला कंटिन्यू करा तर आहे ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ना लेकरांच्या गमती जमती बघायला भेटेल सो त्या आहेत ना फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसल्या होत्या असं खूप एन्जॉय करत होत्या आणि हा व्हिडिओ मागून माझ्या बहिणीने काढला बरं का मला माहितीच नव्हते की ती व्हिडिओ काढते म्हणून जर समजलं असतं तर मी पण कॅमेऱ्याकडे बघितले असते सो आम्ही सर्वजणांनी खूप जास्त एन्जॉय केला जास्तीत जास्त कसं वाटतंय अनु ह्याच्या आधी बसली होती छान वाटते ना मला ना मुंबई फिरायला बिलकुल आवडत नाही पण लेकरांसोबत फिरण्याची मजा आहे ना ती मला अनुभवायची होती त्यामुळे मी त्यांच्यासाठी आले होते ही आहे शानू आणि शानू सध्या रुसलेली आहे रुसू बाय रुसू रुसू बाय रुसू रुसू बाय रुसू अनु ही कोणती पद्धत आहे चष्मा घालायची स्टाईल आहे का एन्जॉय करते ताज हॉटेल वरती अनु एकटी मजा करते ही फोटो काढण्यात व्यस्त आहे फक्त आणि हे एन्जॉय करते घालू तुला मला घालते तू हे जरा मला घालते आता हसली ना चला इथे ना अनु कशाचा तरी हट्ट करत होती किती छान रुसून बसते ना असं वाटतंय की जसं काही लेकरांना फक्त आई वडील आणि सेकंड टाइम मावशीकडेच हट्ट करू शकतात आणि तेच काम अनु करते म्हणजे ही ना छोटी आहे आणि तेच काम ती करते आणि थर्ड इन्सान म्हणजे काही माणसं असतात स्पेशली जे की आपली आई वडील आणि त्यांच्यानंतर मावशी आजी आजोबा मामा काका ह्यांच्याकडे हट्ट करू शकतात हक्काने ते पण गेट ऑफ इंडिया बघून झाल्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्ह कडे आलोत आणि इथे ना एकदम मनसोक्त एन्जॉय करत होता आणि अनु बघा किती भारी पोज देते करण्यासाठी सो तिच्या पोज आणि तिच्या ऍक्टिंग तिची स्माइल म्हणजे सर्वच एवढं भारी आहे ना अफाट बेफाम भारी आहे खूपच भारी आणि ती डान्स पण एवढा छान करते ना खूपच जास्त छान डान्स करते ती
आम्ही तिचे काही डान्सचे व्हिडिओ ना शॉर्ट्समध्ये लवकरच शेअर करणार आहेत, तर तुम्ही ना ते व्हिडिओ जाऊन लवकर बघा. आणि मी इंस्टाग्रामची लिंक पण लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो तुम्ही त्या इंस्टाग्रामवरती जाऊन पण तिच्या पोस्ट शेअर केलेल्या आहेत. सो तुम्ही जाऊन चेक करा. खरंच ती खूप लहान आहे आणि इतके लहान वयाच्या मानाने ना ती खूप छान डान्स करते. आणि नंतर ते इथे एकदम मनसोक्त एन्जॉय करत होत्या. जास्त काही गर्दी नव्हती, एकदम धुंडाळणं बागडणं जे लहान मुलांना हवं असतं एकदम मोकळं असं म्हणजे त्यांना फील होत होतं. असं इकडून तिकडे पळणं वगैरे, छान पाणी वगैरे, म्हणजे त्यांना खूप छान वाटत होतं. छान वाटते. कसं वाटते? अनु कसं वाटतंय? अनु घाबरली ना तू? घाबरली होय. नंतर आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीचं मंदिरात दर्शन घेण्यासाठी. पण तिथे जाताना एक मंदिर लागतं, तर चला म्हणलं इथे पण आपण दर्शन घेऊन मग पुढे जाऊया. सो इथे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि हे आणि आहे ना काय करत होते माहिती आहे, जिथे तुम्ही मंदिरात जाता ना तिथे 1 रुपया 2 रुपये सुट्टे मागून आहे ना मस्त पैकी दानपेटीत टाकायला त्यांना खूप छान आठवतं. आणि त्यांना बघितलं ना की मला माझ्या बालपणाचीच आठवण. कोणत्या मंदिरात आलतो बाळा आपण? महालक्ष्मी मंदिर. मी काय बाळ आहे का? महालक्ष्मी ना, मीच कन्फ्युज होते अजून. मुंबादेवी महालक्ष्मी. नुसती खाते. महालक्ष्मीच्या मंदिरात आलो तर आम्ही, दर्शन झालं आणि तिथे पण आज कार्यक्रम चालू होता पैसे दानपेटीत टाकण्याचा. खरंच आपण पण लहानपणी असा एकही चान्स सोडत नव्हतो ना की आपण पैसे घेऊन, मोठ्यातले पैसे घेऊन लहानपणी दानपेटीत पैसे टाकायचो. आणि मग नंतर आहे ना खूप जास्त गरमी होती, मग आम्ही छान थंडगार असा काहींनी लस्सी पिला आणि मी छास घेतला कारण मला लस्सी आवडत नाही. BMTत बसले नव्हते कधी, पुण्याच्या BMTत बसले नव्हते, त्यामुळे BST बसले. आणि नाईटच्या टायमाला काय सांगतो तुम्हाला, आम्हाला ना ट्रेनमध्ये बसायला जागा भेटली नाही. सो अनुने ना अनुने काय प्लॅन केला होता माहिती आहे का, माझ्या भाजीने ना पुढे बॅग लटकवली होती आणि त्या बॅगवर अनु बसली होती. कारण आहे ना एवढ्या माणसांच्या लेकरांचा खाली एकदम दम कोंडून जातो, कारण एकदम माणसं मोठी आणि लेकरांचा खाली मध्ये दम कोंडून. स्टॉप पण आला. नाच मग, जागा दिसते का? इथं जागा आहे, ठेवली जागा इथं, नको खाली उतर बाबांना. मग नंतर ना आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो ते एका जागेवर. सर्वांनी जेवण केली. सकाळी किती
मजा आली का? नाही वैतागली होय. तशी नको करू हळदीला. वर कधी चढायचं तिची जबरदस्त मुलगी झालेली, खूप जास्त वैतागलेली आहे. चला आता मी ब्लॉग एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करा, मारा. कोणाला मारा? मला का? असं मी थोडीच तुम्हाला असं मारायचं. ही मला पिझ्झा खायला देणार होती, हिने क्रॉस केलं माझ्याकडूनच पिझ्झा खाल्ला, पण मला काय पिझ्झा दिला नाही. माझ्यासाठी बर्थडेची चॉकलेट आणली होती माझ्या पिल्लूनी. ती तुझ्या बर्थडेची चॉकलेट होती, कमी केलेली चॉकलेट रिटर्न आणली होती. हुशार आहे माझं बाळ. वैतागले. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 कर. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, है ना? तू सांग बरं. ट्रेन नको दाखवायला आता. लाईक करा, सबस्क्राईब करा. मन जाऊ द्या, ती लाजतीये, लाजायला लागली आता. बाय.